माय माऊली नमस्कार. जय हर नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या माऊलींनो. पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 17. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी प्रतिक्रिया हर हर नर्मदे म्हणून. मधुक तृतीया व्रत विधान वर्णन आपण आता श्रवण करूया. शिवस्तवन, शिव नारद संवाद, नारद बाळपूर गमन वर्णन. युधिष्ठिर म्हणाले, ब्राह्मण श्रेष्ठ, आधी आपण ज्वालेश्वर विषयी जे सांगितले होते की ऋषी सिद्धांकडून पूजित असलेले पुण्य कसे. श्री मार्कंडेय म्हणाले, ज्वालेश्वरी उत्तम तीर्थ असून असे तीर्थ आधी नव्हते, पुढेही होणार नाही. पांडुनंदन, ज्वालेश्वरीची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो, ते ऐक. असुरांनी सर्व ऋषी इंद्रासहित इतर देवतांना त्रस्त केले होते. त्यांना अनेक वेळा जिंकले होते. जंब, शुंभ, बाणासूर इत्यादी अनेक असुरांकडून जिंकले गेले. तेव्हा सर्व देव ब्राह्मणाला शरण आले. पर्वताकार विमानाने, हत्तीवरून, घोड्यावरून, वाघ, सिंह जोडलेल्या रथातून, काही कासवांवरून, काही मगर संवारी करून, काही पायी सुद्धा गेले. ज्या स्थानावर अधर्मिक जाऊ शकत नाही त्या दिव्य स्थानावर गेल्यावर संपूर्ण लोकांचे कल्याण करता ब्रह्माची स्तुती केली. देव म्हणाले, देश, काल, वस्तुकृत, परिच्छेदाने रहित, अपरिमित रूप असलेल्या तुमचा जय हो. भेदरहित देवा तुमचा जय हो. सर्वांची उत्पत्ती करणारे भगवान तुमचा जय जयकार असो. कमल योने देवश्रेष्ठ, आम्ही सर्व आपणास शरण आलोय. पवित्र चित्त त्या देवांचे वचन ऐकून ब्रह्मा मेधासारख्या गंभीर वाणीने म्हणाले, देवा तुम्ही कसे काय आलात. सर्वजण उदास का आहेत. देवगण, तुम्ही कोणाकडून तिरस्कृत आहात ते सांगा. तेव्हा देव म्हणाले, ब्रह्मन, बळाचा गर्व असलेला महाबलशाली बाण नावाचा असुर याने आमचे सर्वस्वहरण केले. आम्ही सर्व धन रत्नाला परके झालो. देवांचे वचन ऐकून लोकांचे पितामह असलेल्या देवेश ब्रह्माने बाणासुराच्या नाशाकरिता काय केले पाहिजे याचा विचार केला. पापी दानव सर्व देवांकरिता अवध्य आहेत. भगवान शंकराशिवाय मी आणि विष्णूद्वारा सुद्धा त्यांचा वध होणार नाही. आमच्या सर्वांचे रक्षण असलेले महादेव शंकर त्यांच्याकडे आपण सर्व जाऊ. वेद ज्ञानात श्रेष्ठ ब्रह्माजीने असे म्हटल्यावर सर्वजण त्यांच्यावर आले. श्री शंकराची स्तुती केली. देवांनी म्हटले, देव देवेश तुमचा जय हो, तुमचा जय हो. उमेश बरोबर अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केलेले विशालभुज चंद्रमाचे भूषण रूप धारण करणाऱ्या तुमचा जय हो. हाताच्या अग्रभागी शूल धारण केलेल्या तुम्हाला नमन आहे. खडांग धारण करणारे तुम्हाला नमन नाही. हे भूतपती तुमचा जय हो, जय हो. दक्ष यज्ञाचा विनाश करणारे पंचाक्षर म्हणजे ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. विशिष्ट पंचभूत स्वरूप देव तुम्हाला नमन आहे. पंचमुख ईशान वेद तुम्हालाच गातात. तुम्हीच सदा ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती संहार करता तुम्हाला नमन आहे. पृथ्वी जल तेज वायू आकाश सूर्य चंद्र सोम यांच्या रूपाने 8 मूर्ती असलेले कामदेवाचा नाश करणारे स्तुतीनुसार तुम्ही सत्याचे स्मरण करा. देव ब्राह्मण तुमच्या पंचात्मक शरीराचे गायन करतात. सद्यो जातक वामदेवाय नमः, नमो अघोरभ्योत ईशान, सर्व तसेच तत्पुरुषाय विद्महे या मंत्राने तुमचे यशोगान होत असते. सर्व पापांचे हरण करणारे मोठ्या सुवर्णाच्या जाळ्यामध्ये तुम्ही हंसासारखे अव्यक्त आवाज करता. अशा प्रकारे मुनिगण आणि ब्रह्मा सूर असुरांद्वारा भगवान शंकराची स्तुती केली गेली. स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकर म्हणाले, देवता आणि ब्राह्मणाचे स्वागत आहे. आज चांगला प्रातकाळ होणारी रात्र आहे. मी काय करू ते लगेच सांगा. सूर असुरांचे दुसरे कोण पूज्य आहेत. तुम्हाला काय दुःख त्रास आहे. कोणाकडून तुम्हाला भाती दाखवली गेली. महापुरुषांनो, तुमच्या मनात जे आहे ते सांगा. शंकराने असे म्हटल्यावर आपल्या
शरीराला दाखवत लाजेने खाली मान घातलेले श्रेष्ठ देव म्हणाले, बळाने अभिमानी असलेला भयंकर महापराक्रमी बाण नावाचा दानव प्रसिद्ध आहे. त्याचे विशाल 3 पूर असून त्या दानवाने 1000 वर्षापर्यंत उग्र तप केले. त्याच्या नियम किंवा मनाच्या एकाग्रतेमुळे ब्रह्माजी त्याच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्माने त्याला आयस, लोहमय, रजत, सोन्याने बनवले, चांदीने रचित इच्छेनुसार चालणारे अमोघ चालते फिरते 3 पूर दिले आहेत. 3ही पूर ब्रह्माच्या द्वारा रचलेले इच्छेनुसार चालतात. त्याचे सर्व प्रबळ दानव या 3 पुरांमध्ये राहतात. हे देवा, हे दानव त्रिलोकांना त्रास देत आहे. ते दंडपाश, तलवार आणि अन्य शस्त्रांचा प्रयोग निरपराध्यावर करतात. ते 3ही पूर चक्रासमान फिरणारे व कधी मृग तृष्णेसारखे अदृश्य होणारे आहेत. गर्व असलेल्या दानवांचे ते 3ही पूर ज्यांच्यावर पडते ते ब्राह्मण, देवता, गायी सर्व नष्ट होतात. जीव नष्ट होतात. जेथे ते पूर पडतात तेथे काहीच दिसत नाही. देश, नाव, नद्या सर्व भस्माचे द्विगारे बनतात. ते आपल्या बळाने सोने, चांदी, मणी आणि सुंदर स्त्री, रत्न सर्वांना खेचून नेतात. शंकर शस्त्र, अस्त्र, दिवसा रात्री कोणत्याही प्रकाराने देवगण त्यांना मारू शकत नाही. त्या कारणामुळे हे शंकर, या 3 पुरांचे तुम्ही भस्म करा. तुम्हीच आमचे परमगती आहात. देवेश, आमच्याकरिता अनुग्रह करण्यास तुम्हीच योग्य आहात. ज्याचे देवता, गंधर्व आणि तपस्वी ऋषिगण सर्व मोठ्या धैर्याने पालन करतात. हे प्रभो, तुम्हीच ते करण्यास योग्य आहात. महेश्वर म्हणाले, तुम्ही दुःखी होऊ नका. हे सर्व मी करतो. थोड्याच वेळात तुमच्या लोकांचे सुखकारक कार्य करतो. इंद्र इतर देवतांना अशा प्रकारचे आश्वासन दिले. त्रिपुरासुरांचा वध कसा करावा हे नारदाशिवाय दुसरे कोणी सांगणार नाही. हे सदाशिवाने जाणले. आपल्या हृदयाला स्थिर करून शिवजीने नारदाचे चिंतन केले. त्याच वेळेस वायूची सूक्ष्मगती असलेले महातपस्वी नारद हजर झाले. कमंडलू घेतलेले, त्रिदंड धारण केलेले तेजस्वी ज्ञानी, योग पर अक्षसूत्र तसेच छत्राने युक्त असलेल्या नारदाने 3 वेळेस महादेवाची परिक्रमा करून दंडवत घातले. समर्थ देवर्षी नारद हात जोडून उदार मनाने भक्तिपूर्वक स्तोत्राने शंकराची स्तुती करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय स्तुती आपण पण करूया. श्री नारदजी म्हणाले, त्रिलोचन सर्वांचे रक्षण करणारे तुमचा जय हो. देवा तुमचा जय हो. शंकर, ईशान तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. हे रुद्र, ईश्वर तुम्हाला नमन. तुम्ही सर्वांचे स्वामी, सर्व जग बनवणारे तसेच संहार करणारे आहात. तुम्हीच सर्व लोकांचे नाथ आणि दुष्टांचे दलन करणारे, काळाचे विनाशक आहात. देवांचे ईश्वर, वेद त्रयमूर्ती धारण करणारे सनातन देव तुम्हीच आमचे रक्षण करा. संसाराच्या अनित्य भावाचे विनाशाकरिता तुम्हीच रक्षण करता आहात. त्यांना मी भजतो. माझे स्मरण आपण कशाकरिता केले हे प्रभो आज्ञा द्या. रक्षण करता आहात. आज मी कोणाच्या चित्ताला व्याकुळ हो. आज पृथ्वीवर कोण जाऊन पडणार. सर्व विजयीन मी आज कोणत्या कलहाला जोडू. आज मी कोणाच्या चित्ताला व्याकुळ करू. आज पृथ्वीवर कोण जाऊन पडणार. आज्ञा द्या. नारदाचे वचन ऐकून डोळे मोठे करून भगवान शंकर म्हणाले, मुनी श्रेष्ठ कलह प्रिय नारद तुमचे स्वागत आहे. विना वाजविण्यात निपुण असलेले सनातन ब्रह्माचे पुत्र नारद, तुम्ही जे ते 3 पूर आहेत तेथे जा. दानव राजा बालाचे जे 3 पूर लोकांना भयंकर त्रास देत आहे तेथील पती देवता समान असून स्त्रिया अप्सरेसारख्या आहे. त्यांच्या तेजानेच ते विशाल 3 पूर फिरतात. ब्राह्मण श्रेष्ठ, कोणत्या उपायांनी त्यांना तोडणे संभव नाही. तुम्ही जाऊन मूळ धर्मानुसार विविध उपाय करून मोहित करा. नारदजी म्हणाले, देवेश, ते पूर इंद्रासहित अनेक देवताद्वारा केलेल्या अनेक उपायांनी अभेद्य आहे. आपल्या आज्ञेने आता त्यास तोटो. राजन असे म्हणून अनेक रिद्धी समृद्धीने संपन्न 100 योजन पसरलेल्या त्या श्रेष्ठ पुरात नारद पोहोचले. अनेक उत्सवाने युक्त, विविध धातूंनी अनेक रंगांनी शोभित असलेले अनेक भवन, विविध मंदिरांनी प्रकाशित, विहिरी, तलाव तसेच देवनिरांनी युक्त, हंस, पान, कोंबड्या, कमळांनी विभूषित, अनेक सुंदर संपन्न वनाने सुशोभित, विविध पक्ष्यांच्या आवाजाने युक्त अशा अनेक प्रकारे
शोभायमान असलेले बाणाचे हे उत्तम पूर आहेत. त्या पुरांच्या मध्ये खूप मोठी विशाल 7 कक्ष असलेले अत्यंत सुंदर वर्णाने भूषित बाणांचे दिव्य भयन भवन आहे. मोत्यांच्या माळाने शोभिवंत व्रज आणि वैदुर्यमण्यांनी अलंकृत, सोन्याच्या पट्ट्यांनी व्याप्त, रत्नांनी भूषित, हत्ती जोडलेले रथ, अलंकृत घोड्यांची हिना हट, स्त्रियांच्या पद्मभूषणांच्या आवाजाने व्याप्त, हातात खडंग तोमर घेतलेले व्रज, अंकुश बाणरूपी हत्यार युक्त भयंकर रूपाचे, बळाचा गर्व असलेले दानव या भवनाचे रक्षण करतात. कैलासाच्या शिखरासमान असलेल्या गुणांनी इंद्राच्या भवनासमान हे बाणांचे उत्तम भवन आहे. तेव्हा नारद लगेच तेथे पुराच्या समोर पोहोचले. द्वारपालाला म्हणाले, बुद्धिमान राजकार्यात कुशल सूत नारद दरवाज्यावर उभे आहेत, हे बाणाला जाऊन सांग. तो सूत नारदाच्या चरणाला वंदन करून ताबडतोब सभेमध्ये बसलेल्या बाणाकडे गेला. त्यावेळीच त्याचे शरीर थरथर कापत होते, हाताने तोंड झाकलेले होते. सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, देव, गंधर्व, पक्ष, किन्नर द्वारा पूजित, कलप्रिय, दुःखी जनांना प्रसन्न करणारे नारद दरवाजात उभे आहेत. द्वारपालाचे वचन ऐकून नित्यराज बाणाने आश्चर्याने लगेच द्वारपालाला सांगितले की तेजस्वी दुसह आणि दुःखाला पार करण्यास योग्य सेमा भाग्यशाली ब्रह्माचे पुत्र नारदांना घेऊन या. त्यांना बाहेर का उभे केले? स्वामींचे वचन ऐकून ताबडतोब द्वारपाल नारदाला आतमध्ये घेऊन आला. देवपूजित नारद येत असल्याचे पाहून प्रसन्न मनाने सिंहासनावरून उठून बाणाने मुनींच्या चरणाचे पूजा केली. विधीपूर्वक नारदाला अर्धे आसन दिले, चरण धुण्यास पाणी देऊन पूजा केली. बांधवांसहित तो राज्य स्वतःला समर्पित करू लागला. स्वतः मुनींना कुशल प्रश्न विचारले. नारदजी म्हणाले, धनु वंशाचे वाढणाऱ्या मोठ्या भुजावाले दानव हे श्रेष्ठ राजन, खूप छान. तुम्हाला सोडून या त्रिलोकीत यावेळेस दुसरा कुणी प्रशंसनीय नाही. धनु श्रेष्ठ, मी तुझ्याद्वारे परम उत्तम धन रत्नांचे राज्य, तुझ्या शरीराचे सुद्धा पूजित झालो आहे. अशा प्रकारची पूजा दुसरा कोण करणार बरे? मला भोगात काही प्रयोजन नव्हते. रोगशोकाने रहित तू राज्याचा भोग कर. भगवान शंकराचे दर्शन करून तुम्हाला पाहण्याच्या इच्छेने येथे आलो. मी असे ऐकले की तुझी स्त्री सत्य आहे, तिला पाहायच्या इच्छेने मी भ्रमण करत येथे आलो. जर तुला योग्य वाटत असेल तर वेळ न घालवता आपल्या पत्नीला दाखव. नारदाचे वचन ऐकून अंतपुरात राहणारी, हातात दंड घेतलेली गुणी वृद्ध कुंचकीला पाहून प्रसन्न चित्तराजाने गंभीर शब्दात म्हटले, कुंचकीन, तू शंकरारहित होऊन अंतपुरात राहणाऱ्या सर्व जनांबरोबर महादेवी पटराणीला श्री नारदाचे दर्शन करव. स्वामीच्या आज्ञेने कंचुकीने नारदाचा हात पकडून अंतकरणात प्रवेश केला आणि पटराणी सांगितले, हे नारदजी आले आहेत. देवीने नारदाला पाहिल्यावर चरणाची वंदना करून सोन्याने बनवलेले आसन होते, त्यावर बसून अर्धे पाते दिले. नारदाने देवीला उत्तम आशीर्वाद दिला. देवी, तिने लोकात सुद्धा तुझ्या समान दुसरी सुंदर पतिव्रता, शुभ आचरण करणारी, सत्य शौच यांनी युक्त नारी नाही. जिच्या प्रभावामुळे त्रिपुर चक्र फिरत राहिले. नारदाचे वचन ऐकून धर्मकार्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या राणीने भक्तिपूर्वक ऋषींना धर्मतत्वाविषयी विचारले की भगवान, हे तर सांगा की मनुष्य लोकात देवता कोणत्या व्रताने प्रसन्न होतात, कोणते दान उत्तम, काय केल्याने त्याचे उत्तम फळ मिळते. हे महात्मन विद्वानाने स्त्री धर्मात काही उपवास सांगितले आहेत का? ते उपवास केल्याने पुण्यशालिनी स्त्रिया स्वर्गात जातात. आपण हे सर्व यथाविधी सांगा, ते मी ऐकू इच्छिते. या ठिकाणी हा भाग आपला संपला नव्हे, तर या पुढच्या भागात आपण बघूया, कारण आपण 2 भागात सविस्तर केला आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.